नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणार। ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांसंदर्भातली प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे। त्यामुळे त्याला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली। या योजनेची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खर्च खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून या योजनेतील आणखी आखणी करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश आहे, जे शेतकरी थकबाकीत आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे। यापूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट म्हणजेच एक वेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे। यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे। अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात। अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे। सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत। या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे। या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांची यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील क्रमांकासह आपल्या सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्यांचे बायोमेट्रिक करणे गरजेचं आहे। ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली की शासनाकडून कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। तसेच एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे। त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। यासाठी देखील पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे।